वाहिनीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. शासकीय अधिकारी ठाण्यातील शाळा घेणार दत्तक. शहरातील अवैध पार्किंगकडे वाहतूक पोलीस करीत आहेत दुर्लक्ष. पीडित मुलीवर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी महिला अध्यक्षांची मागणी. ठाण्यात 82% बांधकामे अनधिकृत असल्याचे उघड. ठाणे परिवहन सभापतीपदी भाजपाचे दशरथ यादव यांची वर्णी. भारतीय विद्यार्थी सेना व युवा सेनेच्या वतीने ठाणे ते किल्ले रायगड सायकल रॅलीचे आयोजन. शासकीय अधिकारी ठाण्यातील शाळा दत्तक घेणार आहेत. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र उपक्रमांतर्गत सरकारी अधिकाऱ्यांकडून प्रत्येकी 2 शाळा दत्तक घेतल्या जाणार आहेत. तसेच गुणवत्ता वाढीसाठी अधिकारी थेट शाळेमध्ये पाठ घेण्याबरोबरच सुधारणा करणार आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी अधिकारी 1 दिवस शाळेवर हा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कार्यरत अधिकाऱ्यांवर ग्रामीण भागातील शाळांची शैक्षणिक प्रगती करण्याची जबाबदारी दिली जाईल. या अधिकाऱ्यांमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अभियंते आदींसह विविध अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली जाईल. दत्तक घेतलेल्या 2 शाळांमध्ये अधिकाऱ्यांना दैनंदिन काम सांभाळून शाळेला भेट द्यावी लागेल. तेथील विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांना वर्गही घ्यावा लागेल. संबंधित शाळेला जाणवणाऱ्या विविध समस्यांसह विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रयत्न करावे लागतील. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम सुरू होत आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. शहरातील अवैध पार्किंगकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर नो पार्किंग झोन घोषित करूनही आज मितीस सर्रासपणे या सर्वच रस्त्यांच्या दोन्ही बाजूला दुचाकी, 4 चाकी इतकेच नव्हे तर टेम्पो, ट्रक आणि बसही उभ्या केल्या जातात. तिथल्या कारवाईकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. तसेच काही ठिकाणी पार्किंगसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या विशेष अधिकाराचा वापरही करतात. मात्र त्यातून वाहतूक आदी सूचनेलाच हरताळ फासला जात असून हे विशेष अधिकार नक्की कुणाच्या फायद्यासाठी असतात याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शहरातील रस्ते रुंदीकरणानंतर रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत व्हावी आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी 1999 साली ठाण्याचे तत्कालीन अप्पर पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली होती. मुंबई अधिनियमाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून कांबळे यांनी शहरातील विविध रस्त्यांवरील नो पार्किंग झोन याबाबत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली होती. ठाणे शहराची धमनी म्हणून ओळखला जाणारा LBS रोड या रस्त्यावर मॉडेला नाका ते 3 हात नाक्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन म्हणजे वाहने उभी करण्यास सक्त मनाई आहे. मात्र 3 हात नाक्याच्या सिग्नल जवळ खासगी ट्रॅव्हल बस असो व या भागात रस्त्याच्या कडेला होणाऱ्या पार्किंगकडे टोईंग व्हॅन कडून सर्रास कानाडोळा केला जातो. तसेच मॉडेला नाका ते गोल्डन राईस नाका दरम्यान असणारे 3 हात नाका, हरिनिवास, 3 पेट्रोल पंप, अल्मेडा, नुरीबाबा दर्गा, खोपट, कोलवाड, स्वर्गवासी इम्पिनाताई ठाकरे आदी सर्व चौकांच्या मध्यभागातून 50 मीटर पर्यंत अधिसूचनेप्रमाणे कोणतेही वाहन उभे सक्त करण्यास मनाई आहे. मात्र खोपट चौक ते गोल्डन राईस नाका येथे चौकातील नो पार्किंग वगळता रस्त्याच्या दोन्ही बाजूस हलकी आणि दुचाकी वाहने एकेरी पद्धतीने उभी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे
तीन हात नाका, पेट्रोल पंप ते आलमेडा चौकात रस्त्याच्या डाव्या बाजूकडील रोडवरील वाहने उभी करण्यास मनाई आहे. मात्र शहरातील सर्व चारचाकी गाड्यांसाठी कार डेकोरची सर्वात मोठी बाजारपेठ तेथे आहे. त्या ठिकाणी टोईंग व्हॅनचा फेरा क्वचितच पडतो अशी सर्वसामान्यांची कायमची ओरड आहे. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. पीडित मुलीवरती गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी महिला अध्यक्षांनी मागणी केली आहे. विनयभंग करणाऱ्या समाजकंटकाला मुलीने स्वरक्षणार्थ चोप दिला असतानाही पोलिसांनी सदर मुलगी आणि तिच्या कुटुंबियावरच गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार चुकीचा असल्याने या मुलीवर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. विटावा येथे राहणाऱ्या पीडित तरुणीला मोबाईलवर रात्री अपरात्री अश्लील संभाषण करून मानसिक त्रास देण्यात येत होता. याबाबत पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून 9 जून रोजी कोपरी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. तरीही पोलीस काहीच कारवाई करीत नसल्याने या मुलीने काही कार्यकर्त्यांच्या मदतीने सुनील जयस्वाल याला चोप दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी सदर मुलीसह तिच्या कुटुंबियावर गुन्हे दाखल केले आहेत. या संदर्भात चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली. यावेळी कोपरी येथील एका अल्पवयीन मुलीने आपल्याला वारंवार अश्लील मेसेज करून फोनवर अश्लील बोलून त्रास देणाऱ्या व्यक्तींची पोलिसांकडे तक्रार करूनही या व्यक्तीवर कारवाई झाली नाही. तेव्हा स्वरक्षणार्थ या मुलीने त्याला चांगला चोप दिला. मात्र त्याला त्यावेळी अटक न करता मारहाण केल्याबद्दल त्या मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिलाच अटक करण्यात आली. या व्यक्तीवर 354 चा गुन्हा घेण्याऐवजी 507 चा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यामुळे भारतीय दंड विधान 166 क या कलमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाघ यांनी केली. यावेळी पीडितेच्या बहिणी करीना दयाल यांनी, भारती चौधरी याही उपस्थित होत्या. आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाण्यात 82% बांधकामे अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. शहरात नव्याने एकही अनधिकृत बांधकाम होत नसल्याचा ठाणे महापालिकेचा दावा माहिती अधिकारात मात्र फोल ठरला आहे. एकीकडे स्मार्ट सिटीची स्वप्ने बघणाऱ्या ठाणे महापालिकेला अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवणे मात्र आजही शक्य होत नसल्याचे या माहितीतून समोर आले आहे. शहरातील 1,67,000 बांधकामांपैकी केवळ 30,336 म्हणजे 18% बांधकामे अधिकृत असून उर्वरित 82% म्हणजे 1,03,770 बांधकामे बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याच अनधिकृत बांधकामांकडून मालमत्ता कराची विक्रमी वसुली होत आली आहे. ठाण्यातील अलर्ट सिटीजन फोरम ऑफ इंडियाचे अध्यक्ष दयानंद नेने यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आणली आहे. त्यांनी महापालिकेकडे 2011-12 ते 2015-16 या कालावधीत शहरातील अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांची आकडेवारी महापालिकेकडे मागितली होती. त्यांना मिळालेली आकडेवारी ही खरोखरच शहराला धक्का देणारी ठरली आहे. उतळसर, नौपाडा, कोपरी, कळवा, विटावा, खारीगाव, मुंब्रा, कौसा, शीळ, दिवा, वागळे स्ट्रीट, रायलादेवी, वर्तकनगर, माजिवडा, बाळकुम, कोलशेत, मानपाडा, ओवळा आणि लोकमान्य नगर अशा 19 प्रभागांमध्ये ही आकडेवारी देण्यात आली आहे. सर्वाधिक 19,733 बेकायदा बांधकामे रायलादेवी प्रभागात असून तेथील अधिकृत बांधकामांची संख्या केवळ 936 इतकी आहे. त्या खालोखाल लोकमान्य नगर 15,828, वर्तकनगर 11,957, कळवा 11,221,
मुंब्रा 9022, मानपाडा 9875 अशी बेकायदा बांधकामांची संख्या असल्याची माहिती समोर आली आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. ठाणे परिवहन सभापतीपदी भाजपाचे दशरथ यादव यांची वर्णी लागली आहे. सुमारे 1.5 वर्षाहून अधिक काळ रिक्त असलेले ठाण्याच्या परिवहन समिती सभापती पद आता मार्गी लागले असून या पदावर भाजपाचे दशरथ यादव हे विराजमान झाले आहेत. आज झालेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने तकीत चेऊलकर तर शिवसेना भाजपाच्या वतीने दशरथ यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महापालिकेत शिवसेना भाजपाचे संख्याबळ जास्त असल्याने आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सचिन शिंदे हे तटस्थ राहिल्याने भाजपाचे दशरथ यादव यांच्या पारड्यात जास्त मते पडल्याने परिवहन सभापतीपदी त्यांची निवड झाली आहे. ठाणे परिवहन समिती सदस्यांची निवडणूक 22 एप्रिल रोजी पार पडली, परंतु त्यानंतर ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहिता लागल्याने परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. आता ही निवडणूक पार पडली असून नव्या सभापतीकडून परिवहनचा डोलारा सुधारेल व प्रवाशांना चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय विद्यार्थी सेना व युवा सेनेच्या वतीने ठाणे ते किल्ले रायगड सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 343वा राज्याभिषेक दिन सोहळा तिथीनुसार 18 जून 2016 रोजी किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात, उत्साहाने व धार्मिक पद्धतीने संपन्न होणार आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर तिथीनुसार होणार अशा केलेल्या आव्हानानुसार भारतीय विद्यार्थी सेना व युवा सेनेची तुकडी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याहून किल्ले रायगडावर जाण्यासाठी सायकलवरून रवाना झालेत. या उपक्रमाचे यंदाचे 11वे वर्ष असून विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र फाटक यांनी भगवा झेंडा दाखवून या सायकल स्वारांना मार्गस्थ केले. यावेळी जिल्हा संघटक सुनील पाटील, उपशाखा प्रमुख संतोष भोईर, उपजिल्हा संघटक गणेश वाघ, युवा सेना विभाग अधिकारी नितीन पाटील, शहर संघटक युवा सेना स्वप्नील लांडगे, उपशाखा प्रमुख चेतन चौधरी, जिल्हा चिटणीस गणेश मोरे, मधुकर पाटील, हरिचंद्र मडवी, एकनाथ पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळा तिथीनुसारच होणार अशा केलेल्या आव्हानानुसार भारतीय विद्यार्थी सेना आणि युवा सेनेच्या वतीनं सालाबादप्रमाणे यावर्षी देखील शिवराज्याभिषेक दिनोत्सव साजरा करण्यासाठी किल्ले रायगडावर ठाण्याचे किल्ले सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. हे आमचं 11वं वर्ष आहे. या रॅलीमध्ये किमान 20 ते 25 सायकल स्वारांचा समावेश आहे. शिवसेना प्रमुखांनी केलेल्या आव्हानानुसार राज्याभिषेक सोहळा तिथीनुसारच होणार. या अनुषंगाने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आव्हानानुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा तिथीनुसारच होणार. या आदेशाने भारतीय विद्यार्थी सेना आणि ठाणे युवा सेना ठाणे यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना 343व्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ठाणे ते किल्ले रायगड सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. या रॅलीमध्ये किमान 20 ते 25 सायकल स्वारांचा समावेश आहे. यंदाचं आमचं हे 11वे वर्ष आहे. 15 तारखेला आज आम्ही या ठिकाणी निघणार आहोत. 17 तारखेला संभाजी महाराज जयंती आणि 18 तारखेला पहाटे 5 वाजता होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्व ठाणेकरांनी त्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन तमाम ठाणेकरांच्या वतीनं आणि शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने आम्ही नागरिकांना करीत आहोत. ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबर ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे